अभंग क्रमांक 17 हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रशी होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. अभंगाचा सरलार्थ देतो कारण वेळेच्या मर्यादेप्रमाणे अभंगाचा इसेन्स जो आहे, कोर जो आहे की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रशी होय देह त्याचा. जो मुखाने हरीच्या नामाचा पाठ करतो म्हणजे म्हणतो आणि त्याच्या यशाचे गायन करतो म्हणजे त्यानं मला जे प्राप्त झालं, हरिपाठ मुखानं गायन केल्यानंतर मला जे प्राप्त झालं ते प्राप्तव्य जे आहे ते स्वतः आधी अनुभवतो आणि इतरांना सांगतो. त्याला म्हणतो आपण कीर्ती गावी आणि वाढवावी. एखाद्या गोष्टीची कीर्ती वाढवणं म्हणजे ती इतरांना सांगणं. त्याच्यामुळे त्याचा हा मलिन देह सुद्धा अत्यंत पवित्र होतो. ज्याने हरीच्या नामगुण कीर्तनाचे अगणित तप केले आहे तो त्या तपाच्या सामर्थ्याने अनंत कल्पे वैकुंठामध्ये वास करतो. तो स्वतःच नव्हे तर त्याचे माता पिता दोन्ही कुळं, आई आणि वडील या दोन्ही बाजूंची कुळं जी आहेत त्यांचा सुद्धा उद्धार होतो. इथं मुद्दाम सांगितले की चतुर्भुज नर होऊन ठेले. नाहीतर असं होईल की उपासना एकानं केली आणि मोक्ष दुसऱ्याला मिळाला. आपण बघितलं की आपलं उद्दिष्ट जे आहे ते सद्योमुक्तीचं आहे. आपलं उद्दिष्ट भेदगर्भ असलेल्या सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता हे नाही. त्यामुळे यानं उपासना केली तर दोन्ही कुळं कुठपर्यंत उद्धरतील तर चतुर्भुज नर होऊन ठेले. त्याच्या आई वडील कुळं दोन्ही कुळं यांना चतुर्भुजपर्यंत इथपर्यंत जाता येईल. सद्योमुक्तीचा लाभ म्हणजे जसं स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं सद्योमुक्तीला अल्टरनेटिव्ह नाही. हे इथं आवर्जून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यांना स्वरूपता मुक्तीचा लाभ होतो. श्री ज्ञानदेव असं म्हणतात, हरिनामाच्या सामर्थ्याच्या गुप्त रहस्याचे जे ज्ञान आहे ते निवृत्तीनाथांनी माझ्या हाती दिले आहे. हा झाला या अभंगाचा सरळ अर्थ. आता थोडंसं चिंतन करूया. सगळ्यात पहिल्यांदा असं आहे, हरिपाठाचं मर्म आपण म्हणतो त्याच्यामध्ये 3 नौका आहेत. अभंग क्रमांक 3 नंतर आपण रामकृष्ण हरीचा जय जयकार करतो, तिथं पहिली नौका संपते. नौका एवढ्यासाठी म्हटलंय की हा भवसागर तरुण जाण्याकरता आपल्याला एक साधन दिलेलं आहे म्हणून या 3 नौका. 18वा अभंग पूर्ण झाला की आपण विठोबा रुक्माईचा आणि हे संप्रदायानं आपल्याला दिलेलं आहे. आता असं कोणी विचारू नका की सुरुवातीला रामकृष्ण हरी आणि मग विठ्ठल का, तर ते संप्रदायानं घेतलेलं आहे. हैबती बाबांनी किंवा महिपती बाबांनी जे काही आपल्याला नियम घालून दिले त्याप्रमाणे ते आलेलं आहे. दुसऱ्या नौकेमध्ये आपण विठोबा रुक्माईचा गजर करतो आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम याचा गजर करतो. ही नौका काय आहे? तुकोबारायांचा अभंग जो आपण गुरुकृपेच्या अभंगाच्या वेळेला म्हणतो, माझी या मनीचा जाणून या भाव तो करी उपाव गुरुराव. आवडीचा मंत्र सांगितला सोपा जेणेनं हे गुंफा कोठे काही जाती पुढे एक उतरले पार हा भवसागर साधू संत. अनेक लोक हा भवसागर तारून गेलेले आहेत. आणि शेवटचं चरण अत्यंत महत्वाचं आहे की जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी उतार सांगडी तापे पेठे तुका म्हणे संती दावी याला तारू कृपेचा सागरू पांडुरंग. 2 प्रकार सांगितले, जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी, उतार सांगडी तापे पेठे. जाणते पण साधक आहेत, नेणते पण साधक आहेत. त्यातल्या जाणत्या साधकांना काय दिलं? उतार सांगडी तापे पेठे. उतार म्हणजे काय की आम्हाला जे आपण बोललो की मी म्हणजे देह आहे, देह नावाचं भूत जे मानगुटीवर बसलं ते ज्यांनी बसून घेतलंच नाही, केवळ काहीतरी छोट्याशा इच्छेनं म्हणा, त्यातनं सुद्धा परेच्छा असते किंवा ईश्वर इच्छा असते, त्याच्यामुळे त्यांना अवतार घ्यावा लागला. त्यांना उतारा दिला.
आपण बघतो ना खेड्यापाड्यांमध्ये भूत काढण्यासाठी उतारा लावतात, अंगारा लावतात. कालच कोणीतरी गाणगापूरचा वगैरे उल्लेख केला. तर कुठला उतारा दिला? तत्वमसीचा उतारा दिला. बस त्यांचं भूत लगेच निघून गेलं. मी देह आहे नावाचं भूत हे जे मानगुटीवर बसलंय, ज्याच्यामुळे हा सगळा पुढचा पसारा वाढला, त्याला छोटासा अंगारा लावला त्यांच्या डोक्याला, तत्वमसी, दॅट दाऊ आर्ट, यू आर दॅट. ते मुक्त झाले. उतारा. सांगडी, जे तीव्र मुमुक्षु आहेत, ज्यांना ज्ञान मार्ग हवाय, त्यांना सांगडी म्हणजे 3. काय दिलं? प्रस्थानत्रयी दिली. ब्रह्मसूत्र, गीता, उपनिषद किंवा ज्ञानेश्वरी, भागवत, तुकाराम गाथा. उतार, सांगडी, तापे. उपासक ही एक वेगळी कॅटेगरी आहे. त्यांना उपासना दिली, त्या उपासनेचा तारू दिला. आणि जे कर्मामध्येच रत आहेत, ज्यांना कर्माशिवाय दुसरं काहीही त्यांच्या आत्ताच्या अवस्थेला मान्य नाही किंवा रुचत नाही, त्यांना पेठे म्हणजे पेटी, त्यांच्या पाठीला पेटी बांधली. कुठली? कर्मयोगाची बांधली. अशा रीतीनं हे सावकाश 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 सगळेजण भवसागर पार होऊन गेले. मग आपला यात विचार कुठं आला? शेवटच्या चरणामध्ये, उतार, सांगडी, तापे, पेठे. मला काय दिलं? तुका म्हणे संती दावियेला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. या सगळ्यांना भवसागरामध्ये विविध वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधनं दिली. मला मात्र भगवंतानं काय केलं? एक छान बोट आणली. कुठली बोट आणली? नामाची बोट आणली. तुका म्हणे संती दावियेला तारू. त्या तारूचा नावाडी कोण आहे? की ज्याला दिशा माहिती आहे, गती माहिती आहे, कुठं जायचं हे डेस्टिनेशन माहिती आहे. या 3 गोष्टी माहिती असलेला पांडुरंगच त्या नावेचा नावाडी आहे. आता मला काय करायचंय? त्या नावेमध्ये फक्त स्वस्थ बसायचं आहे. तर उतार, सांगडी, तापे, पेठे, तुका म्हणे संती दावियेला तारू, कृपेचा सागरू पांडुरंग. आपल्यासारख्या संसारी लोकांना, ज्यांना हा दुस्तर भवसागर तरुण जाण्याकरता फार काही हातपाय मारायचे नाही आहेत, फक्त भगवंतानं दिलेल्या नामरूपी नौकेमध्ये बसायचं आहे, त्यांच्यासाठी हा इतका मोठा भगवंतानं आपल्याला सुलभ उपाय दिलेला आहे. अर्थात त्या नावेमध्ये बसायचं नेमकं काय? हरिपाठाच्या या 3 ज्या नौका आहेत, किंवा त्याला तुम्ही काय म्हणा, 3 अधिकरण म्हणा. पहिल्या अधिकरणामध्ये देव, भक्त आणि नाम ही त्रिपुटी आहे पहिल्या नौकेमध्ये. त्यामुळे पहिले 9 अभंग हे ओठामध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे वैखरीनं म्हणायचा तो परमार्थ आहे, वैखरीची उपासना आहे. अभंग क्रमांक 10 पासून ते अभंग क्रमांक 18 पर्यंत त्या त्रिपुटीमध्ये नाम आणि नामी एकत्र होऊन जातात. म्हणजे देव आणि भक्त हे 2 जण शिल्लक राहतात. त्यामुळे अभंग क्रमांक 10 ते 18 हे हृदयामध्ये ठेवायचे, चिंतनामध्ये ठेवायचे सतत. पण आपल्याला उपासना काय दिली आहे? श्रवण, मनन, निदिध्यासन. वेदांताची उपासना काय आहे? आत्मा वा अरे द्रष्टव्यो, श्रोतव्यो, मंतव्यो, निदिध्यासितव्यो. पहिले 9 अभंग ओठानं म्हणायचे, आपल्या स्वतःच्याच कानानं ऐकायचे. म्हणजे श्रवणयुक्त मनन. मी संकीर्तन याचा अर्थ नाथरायांनी जो सांगितलाय तो तुम्हाला सांगतो. आपण म्हणतो नाम संकीर्तन साधन पै सोपे. काय ते मी अभंगच तुम्हाला सांगतो. दुसरी नौकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं देव आणि नाम, म्हणजे नाम आणि नामी हे दोन्ही एकरूप होऊन जातात. त्यामुळे तिथं 2च जण उरतात, नामी आणि भक्त, 2च जण उरतात. आणि तिसरी जी नौका आहे त्या नौकेमध्ये म्हणजे अभंग क्रमांक 19 ते 27 याच्यामध्ये फक्त देव उरतो किंवा नाम उरतो. नाम आणि नामीचा अभेद कसा आहे ते पण आज थोडक्यात बघून घेऊया. आज सकाळी मी थोडं वाचत होतो नेहमीप्रमाणे. ऑटोबायोग्राफी ऑफ योगीमध्ये परमहंस योगानंदांचे गुरु स्वामी श्री युक्तेश्वरजी यांचं एक सुंदर कोट आले. ते लिहिण्याकरता मी आत गेलो मगाशी पेन आणण्याकरता. व्हॉट मोर लिबरेटिंग थॉट दॅन गॉड इज. राम आहे, कृष्ण आहे,
हरी आहे हा मोक्ष देणारा विचार आहे, नो डाऊट. पण त्याच्याही पेक्षा मोठा विचार कुठला आहे? व्हॉट मोर लिबरेटिंग थॉट दॅन गॉड इज. स्वामीजी पुढे बोलतात, नो, से ओनली गॉड. गॉड इज म्हटलं ना की गॉड इज असं सांगणारा तुम्ही वेगळे झाला. बरोबर आहे ना? काहीतरी आहे म्हटलं की ते आहे हे दाखवणारा मी वेगळा झालो ना. मग स्वामी युक्तेश्वरजी पुढे छान म्हणतात, गॉड इज नो, से ओनली गॉड. काल मी जसं बोललो, विवेकानंदांनी काय सांगितलं? जीवभावे शिवसेवा नाही, शिवभावे जीवसेवा. तसं डोंट से गॉड इज, जस्ट से गॉड, जस्ट से राम. तो राम आणि मी वेगळे नाही, हे या 3 भागामधून आपण समजावून घेतो. आणि त्यामुळे हरिपाठाची उपासना जी आहे, पहिल्याचं श्रवण करा, मनन करा, दुसऱ्याचं चिंतन करा, आणि शेवटचा जो आहे तो निधिध्यासनाचा अभंग आहे. आणि निधिध्यासन नाभीचक्रापाशी होतं. इतकं सूक्ष्ममध्ये यायला लागतं. म्हणजे परा आणि मग पश्यंती, पश्यंतीमध्ये त्याचं खरं ॲसिमिलेशन होतं. आत्मा वा अरे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. याचं दुसरं मिनिंग असं आहे, कॉन्सन्ट्रेशन, लिसन विथ कॉन्सन्ट्रेशन. श्रवण करा, आदरयुक्त श्रवण करा, आदरयुक्त पाठ करा. देन यू मेडिटेट अपॉन इट. त्याचं ध्यान करा. पहिल्यांदा धारणा पक्की व्हायला लागते. कोणती धारणा पक्की व्हायला लागते? ईश्वर आहे ही धारणा पक्की व्हायला लागते. त्याच्यानंतर त्या ईश्वराचं स्वरूप कसं आहे हे नीट कळण्याकरता ध्यान आहे. आणि नंतर तो ईश्वर मी आहे. श्रोतव्यो, मंतव्यो. मंतव्यामध्ये म्हणजे मननामध्ये माझा एकदा निश्चय पक्का झाला की तो ईश्वर दुसरा तिसरा कोणी नसून मी आहे. देन कम्स ॲसिमिलेशन. ॲसिमिलेशन म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन जाणे. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. धारणा, ध्यान, समाधी, कॉन्सन्ट्रेशन, मेडिटेशन, ॲसिमिलेशन. ह्या 3 प्रक्रिया आपल्याला हरिपाठामध्ये 27 अभंगांच्या मधून मिळालेल्या. थोडक्यात विवरण करतो. मुख्य जे सांगायचं होतं मी ते आधी सांगितलं, कारण वेळेच्या अभावी नंतर स्किप होते. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. याच्यामध्ये हरिपाठाची कीर्ती गाण्याचं फळ सांगितलेलं आहे की काय काय फळ होतं. आपण भगवद्गीतेचा जर अभ्यास केला असेल, पवित्रची होय देह त्याचा कळतं आपल्याला. ऍक्च्युली देह पवित्र होत नाही, कारण देह आपल्याला माहिती आहे ऑलरेडी तो पंचमहाभूतांपासून बनलेला आहे, तो अपवित्र आहे. एक परमात्मा सोडून बाकी सगळं अमंगल आहे. मंगल फक्त परमात्मा आहे. आपण त्याला शुभेच्छा म्हणतो ना, आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. तुझं शुभ व्हावं म्हणजे नेमकं काय व्हावं? लौकिक अर्थामध्ये आपण शुभ व्हावं म्हणजे बाबा तू परीक्षेला निघालायस, पास हो, इंटरव्ह्यूला निघालायस, नोकरी मिळू दे, या अर्थानं शुभेच्छा म्हणतो ना. पण ज्ञानाच्या 7 भूमिकांमधली पहिली जी भूमिका आहे ज्याला आपण शुभेच्छा म्हणतो, तुझं शुभ व्हावं याचा अर्थ तुझं मंगल व्हावं म्हणजे तुला परमात्म तत्वाची प्राप्ती व्हावी. तुकोबाराय विठोबाकडे मागणी काय करतात? अशुभाचे शुभ करिता तुझं काय ते कठीण पांडुरंग. तर मग हरिपाठानं शुभ म्हणजे नेमकं काय होतं? आंघोळीनं आपला देह स्वच्छ होतो. स्वच्छ होणं आणि शुचित्व येणं किंवा शुद्ध होणं यात फरक आहे. उपासनेनं मन शुद्ध होतं. आणि काल आपण शेवटी जे बघितलं की ज्ञानानं माझी बुद्धी पवित्र होते, हा त्याचा लक्षार्थ आहे. आपल्या स्वच्छ बुद्धीवरती शास्त्र संस्कार झाले की आपली बुद्धी पवित्र होते. त्या पवित्र बुद्धीमध्ये भावरूपी बळ येतं आणि त्या भावरूपी बळानं आपण परमात्मा आठवतो. हा याचा सरळ अर्थ आहे. आता हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, भगवद्गीतेकडे मी बोललो. भगवद्गीता संपल्यानंतर दोघांचा संवाद संपला. आपण म्हणतो 66वा श्लोक 18वा अध्याय ही एक श्लोकी गीता, संपूर्ण गीतेचं सार त्या एका श्लोकामध्ये आलेलं आहे. 67व्या श्लोकामध्ये भगवंतांनी गीतेचा संप्रदाय सांगितला.
कारण हे सगळं ज्ञान जे आहे ते संप्रदायपूर्वक श्रवण करायचं आहे. आणि श्लोक क्रमांक 70, 71 आणि 69, 68, 69, 70 आणि 71 या 4 श्लोकांच्या मधनं भगवद्गीतेचं फळ सगळ्यांना सांगितलं. श्लोक क्रमांक 68 मध्ये आचार्यांचं फळ, हे जे आचार्य जे आहेत त्या आचार्यांना फळ काय मिळतं. श्लोक क्रमांक 69 मध्ये उत्तम साधकाचं फळ सांगितलंय. श्लोक क्रमांक 70 मध्ये मध्यम साधक आणि श्लोक क्रमांक 71 मध्ये मंद साधकाचं फळ सांगितलं. तर त्याप्रमाणे भगवंतांनी माऊलींनी हरिपाठ संपता संपता ही दुसरी नौका तर संपत आली, तिसऱ्या नौकेमध्ये फक्त निधिध्यासनाचा विषय आहे आणि म्हणून याचं फळ सांगितलं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रशी होय देह त्याचा. आणि पुढं सगळी कुळं उद्धरतात वगैरे वगैरे. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, श्रोता आणि वक्ता या दोघांचा उद्धार होऊन जातो. कुळांचा उद्धार तर होतोच होतो, पण दोन्ही पक्ष म्हणजे श्रोता आणि वक्ता या दोघांचाही उद्धार होतो. आपण भगवद्गीता थोडी काढून बघा, अभ्यास करा. तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी, तो देहापाठी मजसी एकशी होय. आपल्याला ज्यावेळेला एखादा ग्रंथ आवडतो, आता माझी आशा आहे की आपण इथून जाल त्यावेळी प्राणप्रिय ग्रंथ कोणता असं जर विचारलं तर हरिपाठ म्हणून सांगाल, अशी एक अपेक्षा आहे. मग तुला प्राणप्रिय का ग्रंथ झाला बाबा, तुला हा हरिपाठ इतका का आवडतो, त्याची महती सांगता आली पाहिजे. आणि ती महती सांगितल्यानंतर दुसऱ्यालाही वाटलं पाहिजे की मी सुद्धा हरिपाठाचा अभ्यास करावा, हे त्यातलं मर्म. म्हणून आधी आपल्याला त्या गीतेबद्दल, त्या हरिपाठाबद्दल प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे, आदर उत्पन्न व्हायला पाहिजे. आपण नाम सुद्धा आदरानं का घेत नाहीये. मी 2-3 दिवस प्रयत्न केले, मला असं वाटत होतं की हे दुमदुमलं पाहिजे. काय आता चहामध्ये साखर कमी पडते का मसाला कमी पडतो, आय डोंट नो. असं टेक इट इन पॉझिटिव्ह वे. नाम घोष बरोबर, त्या घोषानं मला वाटलं होतं हा पत्रा व्हायब्रेट होईल म्हणून, एक रेझोनेटिंग इफेक्ट मिळेल. बघू प्रवचनाच्या शेवटी बघू करून. तर का नाहीये मुखानं नाम का येत नाही. 4 चौकात आपण राम कृष्ण हरी म्हणायला काल असतो, तर मुळामध्ये आम्हालाच त्या नामाबद्दल आदर किंवा पवित्रता कळलेली नाही. मे बी बिकॉज ऑफ दॅट. मी काही कोणावरती ॲलिगेशन करत नाही, असू शकतं. असो, आपण उत्तम बाकीच्या लोकांची नावं केवढ्या मोठ्यांदा घेतो, भगवंताचं नाम का घेत नाही, घ्यावं आपण. पुढं भगवंत असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये, ऐसी गीता धनंजया. मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं, दोन्ही कुळ उद्धरती म्हणजे काय, श्रोता आणि वक्ता मुख्यतः. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पढतया, फळे महानंदे मिया बहुत काय बोलू. ऐकतया आणि पढतया, ऐकणारा आणि सांगणारा, श्रोता आणि वक्ता या दोघांनाही या हरिपाठानं महात्म्य येतं, पवित्रता येते, त्यांना पुण्याची प्राप्ती होते. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. याच्यामध्ये आपण काय म्हणतो, आपण त्याला कालाची दीर्घता दाखवलेली आहे. कल्प म्हणजे खूप काळ ना. भगवद्गीतेमध्ये 69व्या श्लोकामध्ये बहुतेक ही ओवी आली आहे की यू हॅव अ चॉईस. जीवनमुक्ताला सुद्धा चॉईस आहे. जे जीवनमुक्तानं वैकुंठाला जाऊन मग विदेह मुक्ती प्राप्त करून घ्यायची, का जीवनमुक्ती इथं असताना भोगायची, त्याच्यानंतर स्वर्गाचे भोग भोगायचे आणि मग खुशाल विदेह प्राप्ती करून घ्यायची. माऊली असं म्हणतात, तो पै मज यावया लागी, पहिले पेणे स्वर्गी करी. अर्थात हे मॅन्डेटरी नाही, इट्स ऑप्शनल. तो पै मज यावया लागी, पहिले पेणे, कारण त्याचं पुण्य कुठं जाणार ना. पुण्य आणि पाप हे दोन्ही शरीराशी रिलेटेड आहे आणि त्याचा क्षय होत नाही तोपर्यंत देहपात होत नाही. इव्हन दो यू आर लिबरेटेड. पाप आणि पुण्याचं फळ म्हणून कालचा जो अत्यंत महत्वाचा विषय होता ना, की प्रारब्धाची पोच कुठपर्यंत आहे आणि कोणासाठी आहे. माझा देह प्रारब्धावरती चालतो हे वाक्य फक्त आणि फक्त संतांना शोभतं. हे वाक्य तुम्हाला आम्हाला शोभत नाही. ज्यांची सगळी कर्तव्य कर्म पूर्ण झालेली आहेत, ज्यांनी देहामध्ये राहून विदेही अवस्था प्राप्त केलेली आहे, देह तादात्म्य सुटलेला आहे, देहामध्ये ते परकेपणानं राहत आहेत,
त्यांच्याकरता प्रारब्ध आहे, बाकीच्या लोकांच्या करता प्रारब्धही आहे आणि कर्तव्य आहे. तुकोबाराय काय म्हणतात, काम नाही झालो पाही रिकामा. का म्हणतात? ते काय रिकाम तिकडे होते? अन्वय असा आहे, ज्या कामाकरता मनुष्यदेह प्राप्त केला ते काम पूर्ण केलं आणि मनुष्यदेहामध्ये येऊन काय करायचे प्राप्त? जीवनमुक्ती प्राप्त करायची. ती मी प्राप्त करून घेतली, आता मी या देहापासून रिकामा झालो. आयुष्याची या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ती पदवी घेतली, आता हे साधन प्रारब्धावरती आहे. नाहीतर शरीर माध्यम खलु धर्म साधनम महाभारत बोललंच नसतं ना. त्यामुळे पळवाट काढणाऱ्यांनी खुशाल म्हणावं, सगळं प्रारब्धावर अवलंबून आहे. नो, प्रारब्धावरती फक्त मुक्तांचा देह चालतो. तुम्हाला आम्हाला प्रारब्धही आहे, कर्तव्य पण आहे. आणि ते परम कर्तव्य आपण जोपर्यंत फुलफिल करत नाही तोपर्यंत चुकूनही तोंडातनं शब्द काढू नका की जे सगळं होते ते प्रारब्धाधीन आहे. असो, शेवटच्या चरणामध्ये ज्ञानगुढगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती. हे गूढ आहे परंतु अगम्य नाही, ते लक्षात ठेवा. गूढ आहे. गूढ का आहे तर आपलं योग्य दिशेनं चिंतन होत नाही. आपण गुरुकडे जाऊन जे करायला हवं, चिंतन करायला हवं, समजून करायला घ्यावं, साधना जशी आपण म्हणतो समजून उमजून जी करायची आहे ती जर केली नाही तर ते गूढ आहे. परंतु शुद्ध बुद्धीनं जर ते आपण आकळून घेतलं तर ते अजिबात गूढ नाही, ते आपल्याला सर्वांना गम्य आहे. मी नेहमी म्हणतो की ज्ञानेश्वरी वाचून सुद्धा जर एखादा म्हणत असेल, आता ह्याच्यापेक्षा किती सोपं करायचं. मागच्या वेळी मी बोललो ना, औषध किती डायल्यूट करायचं, त्याला काही मर्यादा आहे का नाही. 1 चमचा औषधामध्ये 2 चमचे पाणी ठीक आहे, पण तुम्ही जर म्हणायला लागला अजून पातळ करा, अजून पातळ करा, 1 तांब्याभर पाणी जर त्यात ओतलं तर त्या औषधाचा गुण राहणार आहे का? आणि बस जरी राहिला तरी गुण त्याचा येईल मेल्यानंतर. असं जर 1 चमचा औषधामध्ये आपण तांब्याभर पाणी ओतून मागायला लागलो तर ते चालणार नाही. म्हणून आता अजून सोपं करा असं म्हणण्यापेक्षा तुम्ही सोपं का म्हणता याच्या मागचं अवघड काय ते मला थोडं आता समजावून सांगा. किंचित जे काही अवघड आहे, आपण तुकोबारायांचं म्हणतो ना, थोडे आहे थोडे आहे चित्त सहाय्य झाली आहे. आता मला त्या सोप्या मागचं अवघड काय आहे ते अवघड थोडंसं कळलं की हे अजून सोपं होतं, मग ते अजून अवघड कळलं की हे अजून सोपं होतं, ते मग अजून अवघड कळलं की हे अजून एकदम वाटतं हे किती सोपं आहे. म्हणून क्रमानं जे सगळं सांगितलेलं आहे ना, की पहिल्यांदा मायावाद सांगितला, सर्व ईश्वरवाद सांगितला, मग सृष्टीदृष्टीवाद सांगितला, मग दृष्टीसृष्टीवाद सांगितला, आणि सगळ्याचा कळस म्हणजे अमृतानुभवामध्ये प्रथम क्रमांकाचा दृष्टीसृष्टीवाद सांगितला. मी सांगत बसत नाही, पण प्रथम क्रमांकाचा दृष्टीसृष्टीवाद जो आहे ना, तो म्हणतो ज्ञानकाली पदार्थ नाही, ज्ञानकाली पदार्थ हा द्वितीय क्रमांकाचा दृष्टीसृष्टीवाद. प्रथम क्रमांकाचा दृष्टीसृष्टीवाद आहे तो म्हणतो ज्ञान हाच पदार्थ महाराज. वेदांताचा कळस म्हणजे अमृतानुभव आहे, पण ते सावकाश 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 आपल्याला समजून घ्यायला लागेल. भगवद्गीतेमधल्या 15व्या अध्यायाचं मी कोट केलं होतं, एतद बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत. मानवाला ती बुद्धी दिली आहे, तिचा विकास करून आपण हे ज्ञान गूढ जरी असलं तरी अगम्य नाही, आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. श्लोक क्रमांक 22 कडे जाऊया, कारण मला दोन्ही आटकून शेवटची एक छान गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जरी विसरला असलं तरी आज मी विसरलेलं नाहीये. खूप सुंदर गोष्ट आहे, ती सांगून मग मी थांबणार आहे. अभंग क्रमांक 22. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नारायण हरी भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म तो नरकचिप जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. काल आपण पापाची मीमांसा करताना शेवटी 2 पॉइंट माझ्याकडनं राहिले बघा. पाप अजून कशाला म्हणतात? कारण आपण म्हटलो की आपण अनंत पापांच्या राशीवर उभे आहोत, किंवा आमच्या डोक्यावर त्या राशी आहेत.
चौथ्या क्रमांकाचं पाप जे सांगितले ते इंद्रिय निग्रह नसणे, जिभेवर नियंत्रण नसणे, खाण्यापिण्यावर नसणे, वागण्या बोलण्यावरती नसणे, उठण्या बसण्यावरती नसणे, कर्मामध्ये नसणे. 7व्या अध्यायाची सुरुवात जी आहे की अर्जुना तू पै योगयुक्त झालास या आता. इथं योगयुक्त याचा अर्थ आहे जितेंद्रिय झालास. आता तुला इंद्रिय संयमन जमलं, आणि इंद्रिय संयमन जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ज्ञानकांडाची सुरुवात नाही. म्हणून ध्यानानं, उपासनेनं, कुंडलिनीनं इंद्रिय संयम शिकावा. आणि शेवटचं जे पाप आहे माऊलींनी खूप चांगलं सांगितलंय, नामासी विन्मुख तो नर पापिया. मग आपण पापी आहोत का नाही? मग आज निश्चय कशाचा झाला? आम्ही पापी आहोत हा पहिला निश्चय होऊ दे हो. त्याशिवाय मी पुण्याकडे कसं जाणार? नाहीतर मी पुण्याचा आहे आणि मी अवताराचा आहे म्हणून होणार नाही. आपण नामाला विन्मुख आहोत ना, नामाला सन्मुख होऊया, नाम घेऊया. हरिविण जन्म तो नरकची पै जाणं. वेगळ्या नरकाला जावंच लागत नाही. हरिविण जन्म तो इथंच नरक आहे, इथंच स्वर्ग आहे आणि इथंच नरक आहे. हरिविण जन्म तो नरकची पै जाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. मी सरळ अर्थ सांगतो आणि 22व्या अभंगाचं जे इसेन्स जो आहे शेवटच्या चरणातला, की गगनाहुनी वाढ नाम आहे, हे जे निक्षून सांगितले त्याचा नेमका अर्थ काय तो आपण बघूया. श्लोक क्रमांक 22, अभंग क्रमांक 22, त्याचा सरळ अर्थ असा आहे, जो नित्य नियमाने हरिनाम स्मरण करतो किंवा करते असे लोक फार थोडे. का तर आपल्याला आता कळले, महात्म्य कळलं नाहीये म्हणून असे लोक फार थोडे. पण त्यांच्या जवळच लक्ष्मीपती हरी वास्तव्य करतो. असे जे नित्य नियम घेणारे आहेत ना, नेमानं नामस्मरण करणारे आहेत. आता इथं विशेषण काय वापरलंय? लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. सगळेजण लागलेत लक्ष्मीच्या माग, की लक्ष्मी कोणाच्या माग लागली? त्या वल्लभाच्या माग लागली. मग जिथं वल्लभ आहे तिथं लक्ष्मी आहे का नाही हो? लक्ष्मी जैसी थिराविली मुकुंदी जैसी, त्या मुकुंदावरती लक्ष्मी. त्यामुळे आपण काय करावं? कलेक्टरशी मैत्री करावी. कलेक्टरशी मैत्री केली ना की तहसीलदार आपोआप त्याच्या आज्ञेमध्ये राहतो. मग इथं कलेक्टर कोण आहे? त्या लक्ष्मीचा वल्लभ, म्हणून हरिहरी म्हणायचं. इथं दोन अर्थ आहेत. लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, त्याला अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीची प्राप्ती होते. कारण लक्ष्मीपती आला की लक्ष्मी पण आली ना. निश्रेयसाची प्राप्तीवरती जर आपलं लक्ष असेल ना तर अभ्युदय वाढून ठेवलेलंच आहे. पण फक्त जर अभ्युदयाच्या मागे लागलो तर निश्रेयस प्राप्त होण्याची फारशी शक्यता नाही. म्हणून आयुष्यामध्ये टॉप प्रायोरिटी काय असावी? द टॉपमोस्ट प्रायोरिटी शुड बी सेल्फ रिअलायझेशन. एव्हरीथिंग एल्स कॅन वेट, बट माय सर्च फॉर गॉड कॅनॉट वेट. एव्हरीथिंग एल्स कॅन वेट, इट विल कम लेटर. जो पहिल्यांदा आयुष्याचा इसेन्स आहे, सार आहे, ते मिळवलं ना, लोणी काढलं की ताक फ्री आहे. सो मंथुनी नवनीता तैसे घ्यानंतर आपण बघितलं परवा दिवशी. लक्ष लोण्यावर ठेवूया, ताकावर नको. त्यामुळे लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, इथं लक्ष्मी वल्लभ हे विशेषण मुद्दाम वापरलेलं आहे की हरिभक्ताला स्थिरबुद्धी झाल्यामुळं, निस्वार्थी झाल्यामुळं लक्ष्मी आणि वल्लभ म्हणजे निश्रेयस आणि अभ्युदय या दोन्हीची प्राप्ती ठरलेलीच आहे. नारायण हरी असा नामोच्चार केल्याबरोबर त्याच्या घरी सर्वही सौख्ये आणि चारही मुक्ती उपस्थित होतात. हरी वाचून हा जन्म म्हणजे केवळ नरकच होय, दुसऱ्या कुठल्याही नरकामध्ये जाण्याची गरज नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय. तो यम तुम्ही जात नाही, तो यम येतो, घरीच येतो, न्यायालाच येतो. घरच नरक बनून जातं. आणि इथं जो नरकात आहे ना तो खात्रीनं मेल्यानंतर सुद्धा नरकातच आहे ना. का असं काही रिव्हर्स आहे हो? इथं स्वर्गात आणि मग नंतर नरकात. काकांचे शब्द आठवा ना, जो सुखानं जगतो तोच सुखानं देह सोडू शकतो. जो सुखानं जगला नाही त्याचा मृत्यू सुखानं होईल का? अनंत वासना जर घर करून राहिल्या असतील तर शेवटच्या क्षणी काय होईल? शांतीनं देह सोडेल का तडफडत देह सोडेल? त्यामुळे स्वर्गही इथंच आहे, नरकही इथंच आहे. ज्यानं इथं स्वर्ग भोगला तो नंतर मोक्षाला जाईल. तो पै मज यावया लागी. आता हे कोरिलेट करून बघा.
पहिले पेणे स्वर्गीचे करी, इथंच त्याला लक्ष्मी वल्लभ मिळणार आहे. आवडे तव पाठी मजची मिळेल. झालं क्लिअर? म्हणजे तो आधी मग स्वर्गाला म्हणजे दुसरीकडे कुठेतरी जाणार आहे? नो. वेदांत शास्त्र सगळं सांगतं हिअर अँड नाव. जे काय स्वर्ग इथंच आहे, नर्ग इथंच आहे, मोक्ष इथंच आहे. देश वस्तू काल परिच्छेदवाला मोक्ष, भेदगर्भ मोक्ष, मेल्यानंतरचा मोक्ष, मेल्यानंतरची प्रॉमिसेस वेदांतामध्ये नाहीत. त्यामुळं इथं जो नरकात झाला, इथं ज्यानं आपल्या आयुष्याचा नरक करून घेतला, वासनांच्या बरबट्यामध्ये तो राहिला, वासनांच्या गुंत्यामध्ये राहिला, तो नंतरही वासनांच्या गुंत्यामध्येच राहणार आहे. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना नामाबद्दल विचारलं, त्यावेळेला श्री निवृत्तीनाथ म्हणाले, आकाशाच्या थोरीपेक्षा हरिनामाची थोरवी अधिक आहे. थोडक्यात जाणून घेऊया. एक दृष्टांत तुम्हाला देतो, कशी व्यापकता त्या नामामध्ये आहे. तुकाराम महाराज आपल्याला काय म्हणतात, संकोचोनी काय झालासे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आपल्या मागे सगळं हे दुःख, दैन्य, जीव अवस्था हे सगळं लागण्याचं मूळ कारण असं आहे की आपण आपलं पूर्णत्व विसरलो. उपनिषदांच्या मधलं पहिलं उपनिषद सगळ्यात लहान आणि वेदांच्या संहितेमध्ये आलेलं एकमेव उपनिषद आहे ईशावास्य. त्या ईशावास्येचा पहिला श्लोक जो आहे, पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सगळं पूर्ण आहे आणि आपण काय केलं, त्याचं सगळं अपूर्ण केलेलं आहे. भगवद्गीतेवरची टीका संपल्यानंतर माऊलींनी शेवटच्या ओव्या काय घेतल्या, तो काय सांगतात माऊली, पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. या संपूर्ण अध्यात्मशास्त्र आपल्याला चारी भुजा उचलून टाहो फोडून सांगतोय, बाबांनो तुम्ही पूर्ण आहात, पूर्ण आहात. यू आर कम्प्लीट, यू आर कम्प्लीट, यू आर कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट्स. आणि जे व्यापक आहे तेच पूर्ण असू शकतं. जे परिच्छिन्न आहे, जे छोटं आहे, जे मर्यादित आहे, म्हणून आपल्याला पूर्णत्वाची ओढ आहे. कोणतीही गोष्ट आपल्याला अपूर्ण का चालत नाही, अपूर्णामध्ये आनंद का येत नाही, तर मूळची पूर्णत्वाची ओढ आहे. आणि हे पूर्णत्व विसरल्यामुळं सगळे प्रॉब्लेम आहेत. बिंब प्रतिबिंबवाद, काल मी जे बोललो, जीव आणि ईश्वराचे 3 प्रकारे योजना जी केली आहे, अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद. तर आपण त्या आरशातलं प्रतिबिंब जे आहे ना, त्या प्रतिबिंबाचे 3 गुणधर्म म्हणजे आपण आहोत. एक तर म्हणजे जे व्यापक होतं ते परिच्छिन्न झालं, एवढा मोठा सूर्य पण तो इथं एवढाच दिसतो, स्वतःला परिच्छिन्न करून घेतलं. दुसरं म्हणजे विरुद्ध झाला. बघा ना, आपण तोंड इकडं असेल पूर्वेकडं, आरसा आपल्याला पश्चिमेकडे दाखवतो. आणि तिसरं म्हणजे तादात्म्य, मुख्य आपल्या चेहऱ्याचं भान सुटलं आणि त्या आरशामधला जो चेहरा मी आहे तोच मी आहे म्हणून समजून बसलो ना, आणि मग आरसा फुटला की मी मेलो मी मेलो मी मेलो चालू झालं. हा बिंब प्रतिबिंबवाद आहे आणि तो सगळा अपूर्णत्वाकडे नेणार आहे. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब जे आहे ना, त्या प्रतिबिंबाला आम्ही सत्य मानून समजत बसलो. तो जीव म्हणजे मी आहे असं खरं समजायला लागलं. आणि म्हणून पूर्णत्वाची ओढ माणसाला आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होईजे. ते झालं की काय होईल, आनंदासाठी जे आमचं भीक मागणं चालू आहे पंच विषयांच्याकडं, पंच इंद्रियांच्या मार्फत, यू आर लिटरली बेगिंग, यू आर लिटरली गोइंग आउट विथ अ बेगिंग बाउल. स्वामी चिन्मयानंदांच्या फिल्ममध्ये दाखवले होते, एकदा न्यूयॉर्कमध्ये का कुठेतरी उभारले होते बिल्डिंगमध्ये, आणि त्यांचा यजमान जो होता होस्ट, तो स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी बघा लोक कुठं कुठं निघालेत, कोणी शाळेला निघाले, कोण कॉलेजला निघाले, कोण इंडस्ट्रीला निघाले, कोण कुठं कोण कुठं कोण कुठं. वरवर बघता सगळ्यांचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे आहेत, पण कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आनंद. आनंदासाठी हातामध्ये कटोरा घेऊन, कोणी व्यापाराचा कटोरा घेतलाय, कोणी कर्माचा घेतलाय, कोणी उपासनेचा घेतलाय, कोणी आणि कशाचा घेतलाय, कोणी पैशाचा घेतलाय. वी आर लिटरली बेगिंग विथ अ बेगिंग बाउल. भीक मागत हिंडतोय आपण. घरी कामधेनू पुढे ताक मागे, अशी आपली अवस्था होती. पूर्णत्वाची अवस्था आली ना की हा बेगिंग बाउल हातातनं गळून पडतो.
आणि म्हणून शास्त्र आपल्याला सांगतं त्या पूर्णत्वाचा विसर पडू देऊ नको. म्हणून ईशावास्यचा शांती मंत्र आहे ना, तो खूप मननीय आहे. संपूर्ण ईशावास्यच मननीय आहे. खरं ईशावास्यचा पहिला श्लोक ज्याला पटला ना, ईशावास्य मिदगम सर्वम यत्किंचित जगत्याम जगत, त्याला पुढचं काही करायला लागत नाही. सगळं ईश्वराचं आहे. एव्हरीथिंग बिलॉंग्स टू गॉड. अभ्यास करा, तुम्ही करता आहातच. मी आपलं प्रेमानं तुम्हाला सांगतो अभ्यास करा म्हणून. डोंट टेक इट इन अ निगेटिव्ह वे. गगनाहुनी वाढ नाम आहे, त्याचा थोडासा विचार करू आपण. गगनापेक्षाही वाढ नाम आहे. कापुराचं उदाहरण घेऊया आपण. कापराची वडी डोळ्यासमोर आणा. आपण त्याला काय म्हणतो? सॉलिड स्टेट. तो कापूर आपण हल्ली व्हेपरायझर येतात बघा, त्या व्हेपरायझरवर कापूर ठेवला, प्लग लावला की तो कापूर सुरुवातीला वितळतो. वितळला की आकारमान मोठं झालं थोडं. म्हणजे स्थूलापेक्षा, जे पृथ्वीपेक्षा आप सूक्ष्म आहे म्हणून थोडं व्यापक झालं. त्याला थोडी अजून हीट लागली, तेज, ज्वाळा यायला लागतात कापराला. तेच त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे, अजून व्यापक आहे. ते भांड्यात मावणार नाही. कापूर पेटला की तो भांड्याच्या बाहेर आला ना. पृथ्वी, आप, तेज, वायू, तो गंध जो पसरतो तो आता कुठं मावणार आहे का? खोलीमध्ये. म्हणून तो अजून व्यापक झाला. आता त्याच्यापेक्षा व्यापक काय आहे? अवकाश. तुमच्या घरामध्ये वास येईल त्याचा, बाकीच्यांच्या घर, सगळ्या गल्लीमध्ये वास येतो का? तेव्हा आकाश हे त्याच्यापेक्षाही व्यापक आहे. आकाशापेक्षा व्यापक काय आहे? आकाश हा डोळ्याचा विषय आहे, बरोबर? डोळ्याला दिसतो, आकाश तत्व जाणून घेता येतं. आकाशापेक्षा व्यापक काय आहे? माया. माया ही दिसत नाही, फक्त अनुमानानं कळते. त्यामुळं माया ही आकाशापेक्षा व्यापक आहे. आता माया अनुमानानं तरी कळते, तिचा जो बाप आहे तो अनुमानानं कळतो का? तो कशानं कळतो आम्हाला? कशानं? फक्त शब्दानं कळतो. रंगनाथ महाराजांच्या प्रवचनात मी एक गंमत ऐकली. छान बोलतात ते, इतकं छान सांगतात ना. आई अनुमानावरनं कळते. एखाद्या स्त्रीच्या कडेवर लेकरू आहे आणि ती जर त्याला दूध पाजत असेल तर आपण अनुमान करतो, बाबा हे लेकरू तिचं आहे. एखाद्याचा बाप अनुमानावर काढायला गेलो तर काय होईल? तो कुणाच्या शब्दावर कळतो? आईच्या शब्दावर कळतो. ओनली मदर कॅन टेल ना हु इज द फादर. तसं श्रुती माता आहे आपली. त्या श्रुती मातेनं आपल्याला जो शब्द दिला, त्या शब्दावरनं आपल्याला परमात्म्याचं आकलन येतं. इतर कोणत्याही पद्धतीनं परमात्म्याचं आकलन होत नाही. आणि श्रुती मातेनं म्हणजे शब्दब्रह्मानं प्रयत्न काय केला? महाराज, हे शब्द, हे जे ब्रह्म जे आहे ना, हे ज्ञानरूप अवस्था जी आहे ती शब्दानं आकळता येण्याजोगी नाही. परंतु तरी सुद्धा त्या शब्दांनी परमात्मा म्हणजे ब्रह्म किंवा ज्ञानरूप अवस्था ही निर्गुण निराकार आहे, त्याला आकार देण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे शब्द आहे. बघा तुम्ही, हे नीट जाणून घ्या. सूक्ष्मचिंतन आहे. निर्गुण निराकाराला सगुण साकारामध्ये आणण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे शब्द आहे. त्या शब्दाकडे बघितल्यानंतर आपलं लक्षार्थाकडे जायला पाहिजे. अर्थ जो आहे ना, तो अर्थ निर्गुण निराकार आहे. परमात्मा अर्थरूप आहे. त्या अर्थाशी आपल्याला एकरूपता पावायची आहे. पण तो अर्थ, जसं मी तुम्हाला बोललो की आपण देह तादात्म्यामुळं आपल्याला जे काही करायचं ते सगळं सगुणातच करावं लागतं. भक्ती सगुणातच करावी लागते, उपासना सगुणातच करावं लागतं, कर्म सगुणातच करावं लागतं. मग त्याला तोड काय? त्या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकारामध्ये आणण्याचा पहिला जो संतांनी प्रयत्न केला, द्रष्ट्या ऋषीमुनींनी केला, तो म्हणजे शब्द. इन द बिगिनिंग देअर वॉज वर्ड. माझं पहिलं प्रोफेशन आठवा. अँड द वर्ड वॉज विथ गॉड अँड द वर्ड वॉज गॉड. म्हणून ते जे शब्द आहेत, काल पण मी बोललो
सत्य कशाला म्हणायचं? ज्यानं सत्याचा निर्देश होतो ते सत्य. म्हणून मग शब्द आले. ओम आला. पहिलं शब्द ब्रह्मामधलं पहिलं आलं ओम. ते ओमचे अधिकारी वेगळे आहेत. म्हणून मग राम, कृष्ण, हरी हे आले. मग हे आता मी आकळून कसं घ्यायचं? आपल्याला सगळ्यांना माहित आहे की शब्दांच्या शिवाय तर चालत नाही आणि शब्दांचा तर तिथं प्रवेश नाही. मी तुम्हाला आत्ता जे उदाहरण दिलं, एखादं तहानलेलं पक्ष्याचं छोटं पिल्लू असतं आणि त्याला ते केअरटेकर काय करतात, त्यांना एकदम त्या गडूनं पाणी पाजलं तर तो पाणी प्यायच्या ऐवजी त्या पाण्यानं मरून जाईल. बरोबर? कापसाचा बोळा किंवा अगदी लहान बालकं असतात बघा हल्ली, प्रीमॅच्युअर बेबीज, त्यांना कापसाचा बोळा भिजवतात बघा किंवा तत्सम काही पदार्थ असेल तो, आणि त्या बोळ्यानं त्या चोचीमध्ये ते दूध पाणी घातलं जातं. तसं संतांनी आपल्याला ही जी अक्षर ब्रह्म जे आहे ना, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरी आहे, आपण पिल्लं आहोत आणि हा ज्ञानाचा सागर आहे. तो सुरुवातीला त्यांनी काय केला, या अक्षर रूपी बोळ्यानं आपल्याला त्याची टेस्ट दिली. हे पिऊन जरा मोठा हो बाबा, बुद्धी विकसित करून घे, सत्कडं प्रवृत्ती तुझी वाढू दे, असं म्हणून आपल्याला थोडंसं बळकट केलं. पण हा ज्ञानाचा सागर आपल्याला प्यायचा आहे, म्हणजे त्या ज्ञानाच्या सागराशी आपल्याला एकरूपता करून घ्यायची आहे. मग बोळ्यानं किती दिवस चालणार? बोळा सोडायला पाहिजे, दुसरं काहीतरी मोठं हत्यार घ्यायला पाहिजे ना. तर बोळा सोडून दुसरं कोणतं तरी मोठा कप घेणं, दॅट इज इंट्युइशन. ज्ञान विकसित पूर्ण व्हायचं जर असेल, आपण म्हणतो ना, ज्ञानाचं शेवटी प्रज्ञेमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे. भाव आणि प्रज्ञा दोन्ही एकच. टू ड्रिंक द इन्फायनाइट ओशन ऑफ ब्लिस, यू नीड अ कप ऑफ इंट्युइशन. बोळ्यानं पिऊन तो ज्ञानाचा समुद्र पचवता येणार नाही. आय शुड एक्सपांड माय कप ऑफ इंट्युइशन, आणि मग एके दिवशी मी हा आनंदाचा समुद्र पिऊ शकेन, म्हणजे त्याच्याशी माझी एकरूपता होऊ शकेल. गगनाहुनी वाढ नाम आहे. त्या नामानं, त्या शब्दब्रह्मानं त्याच्यावरती प्रगाढ चिंतन करून डे आफ्टर डे रोज माझी प्रज्ञा वाढत गेली पाहिजे. प्रज्ञा जितकी वाढत जाईल तितका माझा भाव स्थिर होईल. टू ड्रिंक द ओशन ऑफ ब्लिस यू नीड द कप ऑफ इंट्युइशन. म्हणून तिथं शब्दांशिवाय चालत नाही, पण शब्दाशिवाय काही पर्याय पण नाही, शब्दही तिथे चालत नाही. धूत महाराजांनी आम्हाला एक छान उदाहरण दिलं पंढरपुरामध्ये, ते तुम्हाला सांगतो आणि मग गोष्ट सांगून थांबतो. लग्नाला आपण पाहुणे बोलवतो, पाहुण्यांशिवाय शोभा आहे का हो लग्नाला, कोणत्याही कार्याला? नाही. लग्न झालं, लग्न झाल्यानंतर पाहुणे थांबावेत का जावेत? थांबले तर काय होईल? अनवस्था प्रसंग होईल. संध्याकाळी सगळं वऱ्हाड तुमच्या घरी आलं, आता करा चहा पाणी नाश्ता जेवण, तुम्ही काय म्हणाल? अरे यांना कशाला बोलवलं? तसं शब्द आहे. शब्दांनी वधूवराचं लग्न लावून द्यावं, म्हणजे जीव शिवाचं ऐक्य घडवून द्यावं, आनंद साजरा करावा आणि निघून जावं. त्या लग्नानंतरचे वऱ्हाडी जसे थांबू नयेत, तसे या जीवशिवाच्या लग्नानंतर सुद्धा ते शब्दरूपी वऱ्हाडी थांबू नये. तिथे इंट्युइशनचं काम आहे, तिथं काय म्हणतो आपण, शाब्दिक ज्ञानाचं किंवा बुद्धीचं काम नाही आहे. त्या बुद्धीच्या पलीकडे जी प्रज्ञा आहे, त्या प्रज्ञेचं काम आहे. मग ते वधूवर काय असेल ते बघून घेतील. अँड व्हॉट रिमेन्स अल्टिमेटली इज लव्ह. फक्त प्रेम उरतं. स अस्मिन परम प्रेम स्वरूप. तिथपर्यंत आपण पोचतो. शेवटी गोष्ट सांगतो, एकच गोष्ट सांगतो आता, बरोबर 10 मिनिटात संपवतो. हे विश्वची माझे घर, ऐशीमती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, हे अनेक वेळेला ऐकलं होतं. परंतु तो एकच परमात्मा म्हणजे मी, हा विविध रूपांनी कसा नटलेलो आहे काय लक्षात येईना माझ्या. वेदांतामधलीच एक फेमस गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, काय वेगळी सांगत नाही. त्याला प्रिन्सेस ऑफ काशी या नावानं ती गोष्ट आहे. काशी राज्यामध्ये राजा होता, राणी होती, राजपुत्र होता, आणि असंच काहीतरी दसरा वगैरे आला होता, दशावतारी आले होते, आणि त्या दशावतार्यांनी एक नाटक केलं होतं.
त्या नाटकामध्ये एका छोट्या मुलीचा रोल होता आणि नेमकं त्या संच जो आला होता नाट्यमंडळींचा, त्यातली ती मुलगी आजारी पडली. तिला काय ते रोल करणं त्या दिवशी शक्य नव्हतं. मग त्या नाट्यमंडळींनी काय सांगितलं की त्यांना कोणीतरी सांगितलं, अरे त्या महाराज साहेबांचा पण मुलगा तेवढाच आहे, जेवढा तुम्हाला पात्राकरता पाहिलाय 5-6 वर्षाचा वगैरे असेल, गोरापान छान आहे. राजेसाहेबांना विचारा, काय 4 वाक्य बोबडी बोलायची आहेत, देतील राजेसाहेब परवानगी. मग राजानं पण अत्यानंदानं परवानगी दिली. वा छान म्हणाले. राणी पण आनंदी झाली. त्या मुलाला पटकन आणलं, मेकअप केला, ड्रेपरी दिली, तो रोल शिकवला, तो रोल उत्तम झाला. तर प्रत्येक पालकाला जे वाटतं ते आईला वाटलं, इतकं माझं छान गोड बाळ. गंमत कशी असते बघा, ज्यांना मुलगा आहे त्यांना मुलगी हवीशी वाटत असते, आणि ज्यांच्याकडे मुली आहेत त्यांना वाटत असतं मुलगा हवा. ज्यांना मुलगा आहे ते हाऊस म्हणून काय करतात, त्याला मुलीचे ड्रेस चढवतात, आहे का नाही? आणि ज्यांना मुलगी आहे त्यांना ते मुलाचे ड्रेस चढवतात आणि फोटो काढून घेतात. हे अजून चालू आहे. तसं त्या राणीलाही वाटलं, माझं बाळ किती छान विग लावलाय, फ्रॉक किती छान घातलाय, याचा एक फोटो काढूया. त्यावेळी काय फोटोग्राफर नव्हते. दरबारातल्या चित्रकाराला बोलवलं, त्यानं मस्त छान त्याचं स्केच काढलं, समारंभ संपला. 20 वर्ष उलटून गेली. उलटून गेल्यानंतर तो राजपुत्र मोठा झाला, राजा म्हातारा झाला. आणि मग राजाने ठरवलं, आता याचं लग्न करून देऊया आणि राज्य त्याच्या ताब्यात देऊन टाकूया. प्रधानजींना सांगितलं, मुली बघा. यालाही सांगितलं, बघ बाबा तुला कुठली मुलगी आवडते, लग्नापूर्वी राजवाडा काय डागडुजी करायची असेल तेही बघून घे, तुझ्या बेडरूमला काय SCBC लावायचं असेल तो लावून घे, नंतर वेळ मिळणार नाही. हिंड म्हणला. एवढा प्रचंड मोठा राजवाडा तो हिंडायला लागला. इकडं प्रधानजींचं मुली बघणं चालू होतं. आणि हा राजपुत्र एके दिवशी हिंडता आपल्याच स्वतःच्या राजवाड्यातल्या अडगळीच्या खोलीमध्ये गेला. अडगळीची खोली प्रत्येक घराला असते बरं का, फ्लॅटला सुद्धा असते. त्या फ्लॅटवरचे लॉफ्ट जे आहेत ना, ते लॉफ्ट म्हणजे अडगळीची खोली आहे. वेगळी जरी नसली तरी लॉफ्ट म्हणजे आपली अडगळीची खोली झाली आता. आणि राजपुत्रानं तिथे एक छान फोटो बघितला आणि तो खिन्न झाला. दुसऱ्या दिवशीपासून कुठल्याही मुलीला तो नकारच द्यायला नाही. प्रधानजीला कळेना, इतक्या सुंदर सुंदर मुली येत आहेत, हे आमचं बाळ नाही का म्हणते. आणि राजाच्या मनात चिंता वेगळीच, अरे बाबा आता राज्याभिषेक जवळ आला आणि हा राज्यकारभारात रस घेत नाही, कशात रस घेत नाही, एकटाच कुठेतरी डोळे लावून बसलेला असतो, याला उपाय काय? मग त्यानं वृद्ध प्रधानजीला बोलवलं, बाबा हे काहीतरी आपण तोडगा काढतो आता. प्रधानजी म्हणला, ठीक आहे, मी त्याच्याशी जरा एकांतात बोलतो. त्याला बागेत घेऊन गेला. त्याला विचारलं, महाराज तुम्ही आता उद्या राजा होणार, तुम्ही खिन्न का? मुली काय चांगल्या दाखवत नाही का? मी तो नाही म्हणतो. मग तुम्ही कुठली बघितली का? हो. अहो मग दाखवा, आम्ही लगेच उद्या घोडेस्वार पाठवतो, आपण आणू, छान गाजत वाजत आणू, वराड करून टाकू लग्न. चला म्हणाला, तुम्हाला ती मुलगी दाखवतो. त्या अडगळीच्या खोलीत घेऊन गेला. ही मुलगी म्हणाला, ही जर 20 वर्ष, त्या फोटोच्या खाली तारीख असते ना, आता डिजिटल येते, डिजिटल कॅमेरा, पूर्वी हाताने टाकली असेल. तो म्हणला, ही माझ्याच वयाची आहे. 20 वर्षापूर्वी ही जर इतकी सुंदर दिसत असेल तर आता काय सुंदर असेल. ही मुलगी मिळाली तरच लग्न करणार, नाहीतर मी लग्न करणार नाही. प्रधानजी म्हणला, महाराज जरा बसा, आता नाश्त्याची वेळ झाली, 8:30 वाजत आले, नाश्ता करा, चहा प्या, तरतरीत व्हाल, मग तुम्हाला सांगतो ही मुलगी कुठं आहे ते. मला माहिती आहे म्हणाले. राजपुत्र बसला. त्या राजपुत्राला प्रधानजींनी सांगितलं, अरे बाबा हे तुझंच चित्र आहे, हे 20 वर्षापूर्वी काढलं होतं, तूच आहेस. राजपुत्र त्या दिवसापासून आनंदी झाला. नंतर त्याचं यथायोग्य लग्न झालं आणि नेहमीप्रमाणे अनेक वर्ष सुखानं राज्य केलं. या गोष्टीतनं घ्यायचं काय ते सांगतो तुम्हाला. गोष्ट अत्यंत सोपी आहे, त्याचा लक्षार्थ लक्षात ठेवा. वेदांतशास्त्र आपल्याला सांगतं, आपल्याला काही मिळवायचंही नाही आणि काही गमवायचंही नाही. राजपुत्रानं काही मिळवलं का? राजकन्या मिळाली त्याला? नाही. काही गमावलं असं काही होतं का? की ती एक राजकन्या होती, ती मोठी झाली होती, तिनं दुसऱ्याशी लग्न केलं होतं. काहीतरी मिळाल्यानंतर सुख होतं, पण गमावल्यानंतर दुःख होतं ना.
यानं काही कमावलं पण नाही आणि गमावलं पण नाही, तरी तो सुखी झाला का नाही? का तर त्याला काय कळलं होतं, ही राजकन्या मीच आहे. काही वेदांत हेच सांगतं, तुम्हाला सुखासाठी काहीही करायचं नाहीये, फक्त समजून घ्यायचंय. त्याचं नाव वेदांत. प्राप्तस्य प्राप्ती, निवृत्तस्य निवृत्ती. त्याचं फक्त मला ज्ञान नाहीये. आणि या सगळ्या कथेचं आर्क लास्ट आहे की त्याला जसं कळलं ही राजकन्या म्हणजे तिचा फोटो म्हणजे दृश्य ते कोण आहे, मीच आहे, तसं हे दृश्यरूप जगत कोण आहे, मीच. किंबहुना चराचर आपणची झाला, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही गोष्ट ऐकल्यानंतर ती ओवी मला एक चाराने कळायला लागली आता, की हा आत्माच म्हणजे मीच कसा दृश्य रूपानं नटलेलो आहे. आता मला दृश्याची प्राप्त करण्याची काही इच्छा राहील का? याचं जर फर्म कन्व्हिक्शन, बुद्धीचा निश्चय माझा झाला असेल, हे कळलंय बरं का, शाब्दिक ह्याच्यावर कळलंय, माझा अजून निश्चय नाही झालाय, तुमचा लवकर होवो असं आज द्वादशी दिवशी प्रार्थना करतो. त्यामुळे वेदांत शास्त्राचं गमक ते आहे की एक आत्माच दृश्य रूपानं नटलाय. जसं राजपुत्रच राजकन्या झाला होता, काहीही मिळवायचं नाही, कारण जग म्हणजे किंवा प्रपंच म्हणजे काय, तर इच्छा आणि भीती याचं मिश्रण म्हणजे प्रपंच आहे. काहीतरी कमवण्याची इच्छा आणि ते मी गमवलं की भीती, की मी गमवलं म्हणजे आय एम ॲट अ लॉस ना, ही भीती. काहीही कमवायचं नाही, काहीही गमवायचं नाही, फक्त आणि फक्त आपल्या व्यापक स्वरूपाचा अनुभव घ्यायचा. त्या व्यापक स्वरूपाचा अनुभव घेतला की द्वैत संपलं. द्वैत संपलं, मीच सगळीकडे चराचरात नटून बसलो आहे हे कळलं की कोणाशी काय दिजेल इथे. भगवंत म्हणतात ना 6व्या अध्यायामध्ये, अर्जुना कोण कोणाला काय देणार, सगळं तूच आहेस. आणि ते जे पूर्ण जे आहे ते पूर्ण ते शब्दात आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे शब्दब्रह्म. म्हणून गगनाहुनी वाढ नाम आहे. इतकं नाम महात्म्य पटलं. आता संकीर्तन 2 मिनिटं बाकी आहेत. संकीर्तनाची व्याख्या जी केली आहे नाथरायांनी, नाम संकीर्तन कशाला म्हणावे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे आपण म्हणतो अभंगाच्या शेवटी. ऐसे मननयुक्त श्रवण करिता वसंडे हर्षपूर्ण. मननयुक्त श्रवण झाल्यानंतर मननामध्ये निश्चय होतो. श्रवण मनन निदिध्यासन, मनन हा निश्चयाचा मार्ग आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगू, मला एक 5 मिनिटं माफ करणार. गाय बैल वगैरे चरवण करतात, थोडक्यात सांगतो, सगळ्यांना माहिती आहे. हिरवं गवत मऊ लुसलुशीत असताना ते पटकन खातात आणि नंतर रवंथ करतात. न पचलेला भाग मुखामध्ये आणून चरवण करतात, त्याला आपण रवंथ म्हणतो. तसं प्रवचनाला गेल्यानंतर, कीर्तनाला गेल्यानंतर पटकन कळणारा काही भाग असतो आणि न कळणारा एक भाग असतो. तो न कळलेला भाग आहे, त्यावेळेला जो क्लिष्ट वाटलेला भाग आहे, तो शांतपणे घरी जाऊन तो परत रिफ्लेक्ट करून त्याच्यावरती पुनर्विचार करून समजून घेऊन निश्चयाप्रती जाणं, याचं नाव मनन आहे. आणि श्रवण आणि मनन नीट जर झालं असेल तर तो परमार्थ अंगी मुरतो. जसं त्या जनावरांना जर सगळं गवत नीट चावून खाल्लं असेल, न पचलेला भाग मुखामध्ये आणून रवंथ करून परत खाल्ला असेल, तर ते जनावर धष्टपुष्ट होतं का नाही? नाहीतर पचलं नाही ना. तसं श्रवण आणि मनन करून मी जर निश्चयापर्यंत पोचलो असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, मी स्थिर होतो. आणि ते जनावर जसं भरपूर दूध देतं तसं निदिध्यासनानं मी भरपूर आनंद देतो, स्वतःला सुद्धा आणि दुसऱ्याला. म्हणून श्रवण मनन निदिध्यासन. आणि म्हणून नाथराय वर्णन करतात, ऐसे मननयुक्त श्रवण करिता वसंडे हर्षपूर्ण. त्याला आनंद होतो, अरे आय एम दॅट, आय एम दॅट. हे जे सगळं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन चाललंय हरीचं किंवा परमात्म्याचं, तो मी आहे. त्याचा आनंद आता गगनात मावत नाहीये. आणि अंतरीचे स्वभावे धावे बाहेरी. आणि मग त्याच्या मुखामधनं नाम यायला, ते खरं नाम. राम नाम सब कोई कहे, ठक ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे,
वो नाम कुछ और, आणि ते संकीर्तनामधून येतं. नाहीतर केवळ नाम संकीर्तन म्हणजे टाळ, चिपळ्या, मृदंग, तबला, पेटी, ते ठीक आहे, वी शुड डू इट. आणि मी काल बोललो तुम्हाला, सुरुवातीला वाचिक, उपांशू, मानसिक, आणि मग ही स्टेप आहे मानसिक, उपांशू, वाचिक. नाम सुरुवातीला घ्यावं लागतं, नंतर मुखामधनं सतत येत राहतं. दॅट इज संकीर्तन. ऐसे श्रवणयुक्त, ऐसे मननयुक्त श्रवण करिता वसंडे हर्षपूर्ण, तेथ हर्षे हरी कीर्तन करी आपण स्वानंदे. जो प्रवचनाचा ऑब्जेक्टिव्ह आहे स्वांत सुखाय, प्रवचन हे दुसऱ्याकरता करायचं नाहीये. प्रवचन हे स्वतःच्या अभ्यासाकरता आम्ही करतो, स्वांत सुखाय. त्याची गोष्ट मी सांगत नाही, फार लांबत जाईल. काल कोल्हापूरला गेलो होतो, 50 हरिपाठाच्या प्रती आणलेल्या आहेत. या गीता प्रेस गोरखपूरचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत महाराज. 8 रुपयाला एक आहे. ज्यांच्याकडे नसेल, इच्छा असेल त्यांनी आपल्या पाटील साहेबांच्याकडनं, श्रीरंग पाटील सरांच्याकडनं आणा. हरिपाठाचं महात्म्य पटण्याचं कारण काकांनी मला दिलेलं ज्ञान. त्या ज्ञानावरती मी 85 लेख लिहिले, ते नंतर दैनिक सकाळमध्ये छापून आले. एक हसूरकर शास्त्री महाराज म्हणून महाराज होते, ते त्या सकाळ पेपरमध्ये रोज माझं चिंतन वाचायचे, माझ्या ओळखीचे होते. त्यांनी फोन केला, सुहास म्हणाले पुस्तकाला आशीर्वचन आत्ताच देतो तुला. जो हरिपाठाच्या मागे लागला त्याच्या पाठी हरी लागला, एवढं लक्षात ठेव. तुला हरीच्या मागे धावायची गरज नाही, तू हरिपाठाच्या मागे लाग, हरी तुझ्या पाठीमागे लागेल. या पुस्तकाचं प्रकाशन काकांच्याच हस्ते झाले. कोल्हापूरला करवीर नगर वाचन संस्था म्हणून एक संस्था आहे, त्यानं केलं. मी काकांना बोललो की माझं विवेचन जितकं चांगलं नाही, काकांची 2.5 पानी प्रस्तावना ही त्याच्यावरचा कळस आहे. प्रस्तावनेतनं तुम्हाला कळेल की काका या हरिपाठाशी किती एकरूप झाले. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.